नमस्कार मित्रांनो, गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत श्री शिवलीलामृत कथासारमधील नित्यपाठाच्या 42व्या, ज्या भगवान शिवांच्या संबंधित आहेत. तर चला मग सुरू करू. ओम नमोजी शिवा अपरिमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता, हेरंबताता जगद्गुरु, ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा, अनादि सिद्धी आनंदवन विलासा, माया चक्र चाळका अविनाशा, अनंतवेशा जगतपते. जय जय वीरूपाक्षा पंचवदना, कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या, मनोजदमना मनमोहना, कर्ममोचका विश्वंभरा. जेथे सर्वदा शिवस्मरण, तेथे भक्ती मुक्ती आनंद कल्याण. नाना संकटे विघ्ने दारुण, न बाधती कालत्रयी. संकेते अथवा हास्य करून, भलत्या मिशेन घडो शिवस्मरण. न कळिता परिस लोहा लागून, झगटता सुवर्ण करी तसे. न कळत प्राशिता अमृत, अमर काया होत यथार्थ. औषध नेनता भक्षित, परी रोग हरे तत्काळ. जय जय मंगलधामा, निजजन तारक आत्मा रामा. चराचर फलांकित कल्पद्रुमा, नाना अनामा अतीता. हिमाचल सुता मनरंजना, स्कंदजनका शफरी ध्वज दहना. ब्रह्मानंदा भाललोचना, भवभंजना महेश्वरा. हे शिवा वामदेवा अघोरा, तत्पुरुषा ईशाना ईश्वरा. अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरीशा. धराधरेंद्र मानस सरोवरी, तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारीन. तव अपार गुणांसी परोपरी, सर्वदा वारनीती अम्याय. न कळे तुझे आदि मध्यावसान, आपणची सर्व करता कारण. कोठे प्रकटसी याचे अनुमान, ठाई न पडे ब्रह्मादिका. जानोनी भक्तांचे मानस, तेथेची प्रकटसी जगन्निस. सर्व काळ भक्ताकार्यास, स्वांगी उडी घालीसी. सदाशिव ही अक्षरेचारी, सदा उच्चारी ज्याची वैखरी. तो परम पावन संसारी, होऊनी तारी इतरांते. बहुत शास्त्र वक्ते नर, प्रायश्चितांचे करिता विचार. परी शिवनाम एक पवित्र, सर्व प्रायश्चित्तां आगळे. नामाचा महिमा अद्भुत, त्यावरी प्रदोष व्रत आचरत. त्यांसी सर्व सिद्धी प्राप्त होत, सत्य सत्य त्रिवाचा. जय जयाची पंचवदना, महापापा द्रुम निकृंतना. मद मत्सर कानन दहना, निरंजना भवहारका. हिमाद्रीच्या माता गंगाधरा, सुहास्यवदना कर्पूर गौरा. पद्मनाभनरंजना त्रिनेत्रा, त्रिदोष शमना त्रिभुवनेशा. नीलग्रीवा अहिभूषणा, नंदीवहना अंधकमर्दना. दक्ष प्रजापती मखभंजना, दानवदमना दयानिधे. जय जय किशोर चंद्रशेखरा, उर्वीधरेंद्र नंदिनीवरा. त्रिपुरमर्दना कैलास विहारा, तुझ्या लीला विचित्र. कोटी भानुतेजा अपरिमिता, विश्वव्यापका विश्वनाथा. समाधिप्रिया भूतादिनाथा, मूर्ता मूर्ता त्रयीमूर्ते. परमानंदा परमपवित्रा, परात्परा पंचदशनेत्रा.
पशुपते पयन फेन गात्रा परममंगला परब्रह्मा. जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती, तू वंद्य भोळा चक्रवर्ती. शिवयोगी रूपे भद्रायुप्रती, अगाध नीती कथिलीस. जय जय भस्मोद्धूलितांगा, योगी ध्येया भक्त भवभंगा. सकल जन आराध्य लिंगा, नेई वेंगी तुझपासी. जेथे नाही शिवांचे नाम, तो धिक ग्राम धिक आश्रम. धिक गृहपूर उत्तम, आणि दान धर्मा धिक्कार. जेथे शिवनामाचा उच्चार, तेथे कैचा जन्म मृत्यू संसार. ज्यांचे शिव शिव छंद निरंतर, त्याही जिंकले कळी काळा. जयाची शिवनामी भक्ती, तयाची पापे सर्व जळती. आणि चुके पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप. जैसे प्राणियांचे चित्त, विषयी गुंते अहोरात. तैसे शिवनामी जरी लागत, तरी मग बंधन कैचे. कामगज विदारक पंचानना, क्रोध जलद प्रभंजना. लोभांधकार चंडकिरीना, धर्मवर्धना दशभुजा. मत्सर विपिन कृशाना, दंभ नगभेद का सहस्त्रनयना. लोभ महासागर शोषणा, अगस्त्य महामुनिवर्या. आनंद कैलास विहारा, निगमागम वंद्या दिनोद्धारा. रुद्रमालांकित शरीरा, ब्रह्मानंदा दयानिधे. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी पारायण. सदा शिवलीलामृत पठन, किंवा श्रवण करीती पै. सूत सांगे शौनकादी कामप्रती, जे भस्म रुद्राक्ष धारण करीती. त्यांच्या पुण्याची नाही गणती, त्रिजगती धन्य ते. जे करीती रुद्राक्ष धारण, त्यांची वंदती शक्रद्रुहीन. केवळ तयाचे घेता दर्शन, तरती जन तत्काळ. ब्राह्मणादी 4 वर्ण, ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण. स्त्री बाल वृद्ध आणि तरुण, याही शिवकीर्तन करावे. शिवकीर्तन नावडे अनुमात्र, ते अत्यंत जाणूनी अपवित्र. लेईले नाना वस्त्रालंकार, तरी केवळ प्रेतची. जरी भक्षिती मिष्टान्न, तरी ते केवळ पशु समान. मयुरांगींचे व्यर्थ नयन, तैसे नेत्र तयांचे. शिव शिव म्हणता वाचे, मूळ न राहे पापाचे. ऐसे महात्म्य शंकराचे, निगमागम वर्णिती. जो जगदात्मा सदाशिव, ज्यासी वंदती कमलोद्भव. गजास इंद्र माधव, आणि नारदादी योगींद्र. जो जगद्गुरु ब्रह्मानंद, अपर्णा हृदयाब्ज मिलिंद. शुद्ध चैतन्य जगदादिकंद, विश्वंभर दयाब्धी. जो पंचमुख पंचदश नयन, भार्गव वरद भक्ती जीवन. अघोर भस्मासुरमर्दन, भेदातील भूतपती. तो तू स्वजन भद्रकारका, संकटी रक्षसी भोळे भाविका. ऐसी कीर्ती अलौकिका, गाजितसे ब्रह्मांडी. मनोनी भावे तुझ लागून, शरण रिघालो असे मी दीन. तरी या संकटातून, काढूनी पूर्ण संरक्षी. आणि या ठिकाणी नित्यपाठाच्या 42 ओव्या समाप्त होतात. पुढे आता आपण बघू ब्रह्मानंद श्रीधरांना काय बोलतात. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर, ह्या 42 ओव्या समग्र शिवलीलामृताचे होय सार. श्रोतीं निरंतर परिवाव्या.
सकळ शिवलीलामृतांचे आणि ह्या 42 ओव्यांचे श्रवण पठन केल्यांचे फळ असे समान. जेवीन इक्षुरस गाळुनी शर्करा काढीचे त्यातुनी, तेवींचे हे शिवलीलेंतुनी सार काढिले सज्जनार्थ. कोणी व्यवहारी गुंतत मनोनी वाचवेना सर्व ग्रंथ, कित्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत मनोनिया. हे जाणोनिया अंतरात शंकर आज्ञे नित्य पठनार्थ, श्री शिवलीलेच्या सारभूत एषा या ओव्या रचयिल्या. भोळा चक्रवर्ती उदार भक्तवत्सल्य कर्पूर गौर, तारावयाजन समग्र नाना उपाय करीतसे. तो दीनजनांचा कनवाळू नाना रीती करीत सांभाळू, परी हे दुर्जन कृतज्ञ केवळू मुखे नामही न घेतीपा. शिवनाम मुखी असावे म्हणून साधू संत करीती यत्न, परी हे सर्व अतिमूर्ख जन प्रपंची गुंतोनी पडताती. तरणी उदयापासून अस्तमानापर्यंत अनुदिन निंदावाद मुखांतून परी शिवनाम न येची. या लागी सज्जना लागुनी विनवतो उभय हस्त जोडुनी, शिवलीलामृत पठने करुनी मोक्ष जोडुनी घेईचे. नित्य समस्त नोहे पठन तरी 42 ओव्या संपूर्ण, वाचिता शुद्ध भावे करून मनोरथ पूर्ण होतील. पंचाक्षरी षडक्षरी मृत्युंजय इत्यादी मंत्र जपता दिव्य, काशी विश्वेश्वराचे दर्शन भव्य घेतले ऐसे होतसे. श्री विश्वेश्वराच्या मुखांतील हे मंत्र आहे सकळ, म्हणून तो जाश्वनीळ प्रत्यक्ष होय जप करत्या. आता शेवटी मी श्रीधर श्रोतयांप्रती जोडून कर, विनंती करीतो ही सादर अंतरा माझी ठेवावी. पंचाक्षरी षडक्षरी रुद्र शिवकवच मृत्युंजयादी मंत्र, शिवलीलामृता माझी पवित्र आहेत जाना निर्धारे. या लागी हा उत्तम ग्रंथ कदापि न द्यावा दुर्जनाप्रत, तथापि देणार तरी निश्चित इतुके गुह्य राखावे. हा 15वा अध्याय संपूर्ण आणि मंत्र न द्यावे निंदका लागून, एवढे श्रीधर हस्त जोडून श्रोतयांप्रती मागत. हा शिवलीलामृत ग्रंथ श्री मत्स्कंद पुराणांतर्गत ब्रह्मोत्तर खंडींचा अर्थ असे यथार्थ सर्वही. स्कंद पुराणी व्यास नारायणे जैसे कथिले संस्कृत भाषणे, आणि नैमिषारण्य सुतांनी जैसे ऋषींनी कथिले पै, तैसे हे प्राकृत भाषेत समस्त 15 अध्याय शिवलीलामृत रचिले येन श्री विश्वनाथ असोप्रीत सर्वदा. जैसे शंकरे करणी कथिले तैसे पत्री असे लिहिले, न्यूनाधिक यद्यप जाहले तरी दोष नसे मजवरी. जय जय शिवा कर्पूर गौरा, ब्रह्मानंद जगदुद्धारा, श्रीधर हृदयार विंद भ्रमरा, अक्षय अभंगा दयानिधे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड रसभरित जेवी इक्षुदंड, संत सज्जन परिसोत अखंड, 15 गोढहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. धन्यवाद.